नवल वाटतं. मंगेश मला कुशल लोक फोन करून म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय मी. हा प्रोग्राम आहे? हाय सौनेकर, हा प्रोग्राम आहे का? नाही, आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव. सप्ताह करतो अजून काय करतो? नाही मग तुमची सुपारी किती? तुला उकळत घालून मुसळत न काढला पाहिजे का? सुपारी विचारते होय रे? नाही, कसं आहे ना, तुमची तारीख पाहिजे होती. मला साधा शब्द आहे कीर्तनाला, सेवा. काय शब्द आहे? सेवा. कधी कुठल्या महाराजाला फोन केला तर प्रेमाने विचारा, माऊली सेवा करायची होती. तुमची वेळ आमच्या वेळेमध्ये बसली तर सेवा करूयात. काय लोक बोलत्याल, काही म्हणजे अंदाजच नाही राहू शकत माणूस त्याचा. काही बोलतात. नाही म्हणजे डुलकीवाला तुम्ही तुमचाच आणा. माऊली हाप्पा खवाच आहे हो. ती डुलकी आहे, हे व्यासपीठ आहे, तो मंच आहे. हा विनय ते तुंतू नाही, हे महाराज आहे. ते तुम्हाला माहित आहे रे. पाटला पाटलात बी फरक असतो रे दादा. हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. तर लई याच्यावर गौर करू नका, विषयाकडे या. आपलं माणूस इतका विचित्र झालाय, सगळ्याला एकच लाईनीत देऊन बसवता की रे तुम्ही. नाही रे दादा, काही फरक आहे की नाही? काय आहे ना, आम्ही विनोदाची झालर लावतो म्हणजे तुमच्यासाठी रे. तर काय गरज आहे मला सांगा बरं. ही लोक स्थिर बसावी म्हणून नागबाबा म्हणतात. तुम्हाला सांगते वेगळं निघा आणि वेगळं निघून संसार बघा. ही झालर आहे. दादाला नको कपाई, मला नवरा नको कपाई. ही झालर आहे, पण याचं ज्ञान काही वेगळं आहे. आणि म्हणून झालरीला सर्वस्व समजू नका. हे आयुष्य तुला तसंच आहे. आत्मा मुख्य आहे, देह झालर आहे. मग या देहाची काळजी करत खऱ्या आत्म्याची ओळख करायला वेळ लावू नका. कारण वेळ गेली ना की जागूनही फायदा. पण वेळ येतोपर्यंत जगजोगी जगजोगी चाक चाक बोलत, जगजोगी जगजोगी चाक चाक बोलत. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आणि ज्याला कळलंच नाही आम्हाला, आम्ही त्यांना दोष देत नाही. धन्य माता पिता. आता गुरु जर प्रबळ असेल ना महाराज तर कळतं. पण कमीत कमी गुरुने दिलंय याची जाणीव पाहिजे. ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात, ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिदले माझे हाती. देणाऱ्याची जाणीव असावी आणि ज्यानं घेतलंय
त्याची तेवढी पात्रता असावी. आमचं काय चुकतं या कलियुगात, गुरुही धड नाही आणि शिष्यही धड नाही, देणाराही धड नाही. कारण देणाऱ्याकडे एवढा अभिमान आहे की त्याला वाटतं मी शिकवलंय, मी मोठं केलंय, माझ्यामुळं सगळं आहे. दादा काय असतं ना, समर्पक भावना फार महत्वाची आहे संप्रदायामध्ये किंवा जीवन जगताना सुद्धा. काय वाटतं माय, संसार आपण करतोय म्हणजे आपणच करतोय का, करवून घेणारा कुणीतरी वेगळा आहे. आपण व्यापार करतोय म्हणजे आपणच करतोय. कुठल्याच गोष्टीत आपण स्वतःला ग्राह्य नाही धरायचं. याचा अर्थ करू शकत नाही असं नाही, करू शकतो. अर्थात आपण केल्याशिवाय करवून घेणार आपण करवून घेत नाही, न करता काहीच होत नाही. तर माणसांचं कसं आहे, लोकांना वाटतं देवाने नुसतं माळ घातली, बुक्का लावला, भजन केलं की सगळं द्यावं, असं होत नाही. उद्देवे नाही सिद्धंती कार्याने न मनोरथ है, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुख्य मृग है. कष्ट न करता परमात्मा देत नाही माऊली, कधीच नाही. आता माणसं परमार्थ करत नाही असं नाही, करतात, पण करण्याची पद्धत पण लय भारी आहे. माय माऊल्या, आमच्याकडे सणासुदीला पुरणपोळीचा स्वयंपाक करतात, तुमच्याकडे करतात? सवण्याच्या बाया बोलत जा ना, करतात का? अगं मग बोला. तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटायला कीर्तनाला कमी महाराजाच्या मातीला जास्त आलाय काय की? अगं जरा बोला. मी काय तुमचं वाटोळं केलंय काय? तुमची काही नणंद आहे का, जाऊ आहे का, सून आहे का, सासू आहे का? तुमच्या घरा शेजारी माझं घर आहे होय ग, आहे का? तुमचा माझा काही संबंध, तुमचा माझा काही संबंध आहे का नाही? आहे का नाही? तुमचा माझा काही संबंध आहे का? अर्ध्या होय म्हणतात, अर्ध्या नाही म्हणतात. नाही म्हणणाऱ्या मग काय मराय आली का इतक्याला म्हणून होय गे? अगदी संबंध असा जरी नसला तरी तुमचं आणि माझं नातं रक्ताचं जरी नसलं तरी भक्तीचं आहे. एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल, पण भक्तीचं नातं कधीच दगा देणार नाही. हा विश्वास तुम्हाला माऊलींच्या साक्षीने देते. हा विश्वास या परमात्माचा आहे, या परमार्थाचा आहे. पण विनंती आहे, त्याच विश्वासाने आम्हाला परमार्थ करायचा आहे माऊली, तेवढाच विश्वास पुरेसा आहे. पण आम्ही एवढा भारी परमार्थ करतो बघा. पुरणपोळीचा स्वयंपाक केला माय, करतात का? आमच्याकडे करतात, आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे जस्ट आस्किंग माय माऊल्या, बोलत जा, आनंद व्यक्त करत जा. चला मग मला सांगा, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, स्वतःला जी पोळी करता केवढी असते ग? स्वतःची अड्डी अर्घ्याची पोळी केवढी असती? ताटवर असते की नाही? आणि जी देवाला करतात ती केवढी असते ग? है ग माय मावल्या, देवाची एवढीच असते की नाही? अजून तोंड घेऊन लई स्वाभिमानाची गोष्ट आहे. बरं काय वाटतं, देवघरात दिसतो तेवढा आणि मंदिरात असतो तेवढा परमात्मा आहे. प्रथमतः देव कधीच दिसत नाही. देवाचं स्वरूप रंग नाही, रूप नाही. देवाला रंग रूप आकार नाहीये, निर्गुण निराकार परमात्मा आहे. कुठलाच आकार आपण शास्त्राच्या आधारावर आकार निर्माण केलेत. त्या टीव्ही वाल्यांनी इतकं वाटोळ केलंय त्या आकाराचं. देवा तर टीव्ही वाले अशा दाखवतात की बघू वाटत नाही देवीकडं. इतकी स्टायलिश देवी नसते रे. स्टायलिश म्हणू नका, पण इतक्या कमी कपड्यांची देवी बिलकुल नसते. सत्य जरा स्वीकारा. मग देव हा आकारा उकाराने बनत नाही, देव हा भक्ती भावनेने बनतो. देव कधीच दिसत नाही, मेलात तरी दिसणार नाही. कारण मायबापा हो, देव ही बघायची गोष्ट नाही, देव ही अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो, देव असतो. एक साधा प्रश्न विचारू, ज्याला घरातले मायबाप कळले नाही त्याला देव कळणार आहे? कळणार आहे? ज्याला नीतिमत्ता कळली नाही त्याला भक्ती कळणार आहे? ज्याला प्रामाणिकपणा कळला नाही त्याला परमार्थ कळणार आहे? अरे काय प्रामाणिकपणाची उदाहरणं आम्ही द्यावे? आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचंच नाव दारिद्र्य रेषात. इतका प्रामाणिक देश आहे महाराज आमचा. आणि इतक्या प्रामाणिक देशात आम्ही परमार्थ सांगायचा म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखंच आहे. आणि त्यातून महत्वाचं काय, लोकांना लाचारीचं चालतं, कष्टाचं. हे बघा, देव मूर्ख नाही. देव कुणालाही यश, संपत्ती, प्रसिद्धी देत नाही. कळतंय तुम्हाला? देव वेडा, चुकीच्या माणसाच्या हातात यश देत नाही. यश दिल्यावर माणूस चुकीचा होतो, हे सत्य आहे. यश त्याच्याच हातात पडतं जो कष्ट करतो. पण पुन्हा त्याला ते सुधरत. रावण येडा नव्हता, त्याला भेटल्यावर पचलं. रावण काय येडा होता का?
6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत आहेत रावणाचे, उपनिषद पाठ आहेत रावणाची, शास्त्र पाठ आहेत रावणाचे. असं हुशार आहे रावण. लंका कोणाची? लंका कोणाची? लंका कोणाची? बिका पाटलाची. एवढं बोलून सुद्धा पाठीमागचे 2-4 दटकुले बोलतच नाही. त्याला महाराजाची जिरवायची. ती कीर्तन झाल्यावर माणसात म्हणणार आहे एवढी बोंबलत होती, सगळे बोलले, पट्ट्या बोललाच नाही. हे चुकतंय महाराज. करता कशाचा? अरे 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख ना तू अख्खी लंका सोन्याची, 33 कोटी देव बंदी खाण्यात, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव ओळी, गजानन सटवी करी, बाळांपण ही सत्ता रावणाची. तरी दरवर्षी लोक जाळतात. आपण माजी ग्रामपंचायत सदस्य तरी आपण मारुतीच्या पाया सुद्धा असा पडतो. मारुती येते हो, चुकून जरी तुझ्याकडे बघितलं ना तो वाटोळ होईल महाराज बरं का. त्याच्यामुळं पाया तरी नीट पड. बरं पडू नको. तू पड म्हणलाय का? पडू नको ना, गपरा ना. एकतर माणसाने संसार करावा नाही तर परमार्थ करावा. दोन्ही नावेत पाय टाकून पहिलं तीराला जाता येत बिलकुल नाही जाता येत. सगळीकडेच मी शाणा म्हणून चालत नाही. लंका कोणाची? हा रावणाची. लंका महादेवाची. कोणाची? महादेवाची. लंकेची पार्वती. कळतंय? लंका महादेवाची. लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे. रावणाचं लंका निर्माण महादेवानं केली, रावणानं. पण रावण हा शिवभक्त होता. आजच्या स्थितीला सुद्धा, आजच्या क्षणाला सुद्धा रावणासारखा शिवभक्त दुसरा प्रथम हा रावणच आहे. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. एवढा रावण मोठा शिवभक्त आहे. नाथ रामायणामध्ये वर्णन करतात रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ तो शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले. तो पूजेतनं उठला नाही. निष्ठा बघा, कुणाला आणायला लावलं नाही. श्रद्धा बघा आणि स्थिरता बघा, प्रेम बघा, भक्ती बघा. स्वतःचं शिर कापलं आणि 1000वा शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. पण पूर्ण अपूर्ण पूजा ठेवली. एवढा महान शिवभक्त तरी लोक राक्षसच म्हणतात. त्याचं कारण आहे माज. मराठी भाषेत, संस्कृतमध्ये अहंकार, मराठी भाषेत काय? माज. जो आम्हाला लई आहे. हे रावणाचं टिकलं नाही रे. मी विचार करते कधी कधी काय होणार आहे आपलं. बर, लंका महादेवाची स्थापत्य. शिवभक्त असल्यामुळे आणि रावण हुशार असल्यामुळे महादेवांनी वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलं. कशाच्या? बंगले असतील ना तुमचे, मग घर बांधल्यावर आधी कशाची पूजा असते? वास्तू हा राक्षस आहे. तो नवीन घरामध्ये राहतो, त्याच्या शांतीसाठी वास्तुशांतीची असते का? तुम्ही घरातच राहता ना? हा मग असते. मग महाराज वास्तुशांतीचे मंत्र म्हणायला रावणाला बोलवलंय. रावणाने एवढे शुद्ध आणि स्वच्छ मंत्र म्हणलेत. आधीच देव बोळा. महादेव कसा आहे? शिवचक्र कसा आहे? नाथबाबा म्हणतात ना, शिव भोळा चक्रवर्ती. कसा आहे? भोळा आहे. आता देव जर भोळा आहे तर तो आधीच भोळा, त्यातनं खुश झाला. देव म्हणला, रावणा काय मंत्र म्हणलेस रे? काय मागायचं ते माग. आजकाल कीर्तन झाल्यावर कोण म्हणतच नाही. काय कीर्तन केलं, काय मागायचं ते माग. पहिलं कसलं भारी होतं महाराज बरं का. लोक म्हणले काय म्हणतोय देव. रावणाकडं कुठं मागणी मागतात होय. रावण म्हणला, देवा जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं महाराज. रावण म्हणला, एवढाच कुळ काय द्यायचा तर अख्खी लंका द्या. होती कोणाची? होती कोणाची? झाली कोणाची? तुम्हीच रे, तुम्हीच रे, तुम्हीच माझे महाराज फक्त बरं का. हा मग मला सांगा, झाली रावणाची पण टिकली का? अर्थात नाही. मग हे असत्य आहे, हे कळेपर्यंत माणसाचं ज्ञानही पचनी पडत नाही महाराज. ज्ञानी असूनही फायदा नाही. माणसाला तत्परता कळली पाहिजे, समर्पकता कळली पाहिजे.
या अहंकारामुळे तुम्ही आहे ना जे सुख आहे ना उरलं सुरलं आयुष्यात ते पण घालवता बघा. मग देव समजून घ्यायचा नसतो महाराज, देव अनुभवायचा असतो. आणि आमचे शंकराचार्य वर्णन करतात परमात्मा एवढा मोठा लहान देव, मनोज कर्व मोचनम विशाल लोल लोचनम मनंग रंग सागर मनमामि कृष्णनाग बसे व्रजैक मण्डनं समस्त पाप खण्डनं सुपिच्च गुच्च मस्तक सुनाद वेणु हस्तक गोपवीत गोपिक मनमामि कृष्णनागरं बसे व्रजैक मण्डनं समस्त पाप स्वभक्त चित्तरंजनं सदैव यत्ननंदनं. काही ढेकळं कळलं काय नाही माऊली, सोपं होतं. हरिमुख्य म्हणा या सगळ्याचा अर्थ एवढाच होता. देव केवढा मोठा आहे. एक गर्वाचे अहंकार जराचे कमी करा, तुला देव दिसेल. कुठं देव दिसेल? सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश. कुठल्या स्वरूपात येईल परमात्मा सांगता येत नाही. नामदेवरायांकडे कुत्र्याच्या स्वरूपात आला, नाथबाबांकडे गाढवाच्या स्वरूपात आला, आमच्या जनाईकडे वेगळं स्वरूप, मुक्ताईकडे वेगळं स्वरूप, तुकोबारायांकडे वेगळं स्वरूप, कधी बहीण, कधी भाऊ, कधी चुलता, कधी भ्राता, कधी काय म्हणाल ते स्वरूप आहे. कारण आमचा परमात्मा अनेक स्वरूपांनी भरलेला आहे. करारविंदे मुखारविंदे विनिवेशयन्तं वट्टस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण
विठू माझा लेकरू बाळा. काय कौतुक करा महाराज माझ्या परमात्म्याचं. जगद्गुरु तुकोबारा आहे. तुका आकाश आहे बडा अनु रेणू या तोकडा. आकाशापेक्षा मोठे अणुपेक्षा लहान असणारे तुकोबारा आहे. ज्यांच्या नामाने यमही कापावा एवढी ताकद ज्यांच्यामध्ये आहे. महाराज त्या तुकोबारायांकडे काही कालांतराने गरिबी आली. म्हणजे तुकोबारा एक गरीब होते असं तुकोबारायांसारखी श्रीमंती तुमची आमची विचारही करू शकत. 65 लाखाचे सावकार की तुकोबारायांची. किती लाखाची? आत्ताचे नाही, 350 वर्षापूर्वीचे. आजच्या स्थितीला 60,000 रुपये तोळा हिशोबानं सोनं चाललंय. बरोबर बरोबर का? म्हणजे एक अंदाज पंचेरी 60च्या हिशोबाने चालला. मग आता मला सांगा 60,000 तोळा 30-40 वर्षापूर्वी किती रुपये तोळा होतं?